नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे मिनी ब्लॉगमध्ये तुमचं। तर इथे रेसिपी शेअर करते। इथे सफेद वाटाणे घेतलेले आहेत कुकरमध्ये। त्याच्यात हळद, धनेपूड, जिरेपूड आणि थोडे लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि मीठ पण ॲड केलेलं आहे। कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या करून घेते मी। तर इथे बटाटे बॉईल करून ठेवलेले होते, त्याचे साल काढून घेतले, ते असे मॅश करून घेतले। त्याच्यामध्ये गरजेनुसार तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे आणि कांदे, टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे तुकडे, मीठ असं ते बॅटर म्हणजे गोळा तयार करून घ्यायचा आहे मिक्स करून आपल्याला। त्याच्यानंतर त्याचे असे टिक्की तयार करून घेतली। तुम्हाला वेगळा शेप हवा असेल तर तुम्ही वेगळा शेपही करू शकता। आणि इथे पॅनमध्ये तेल टाकून मी असे शालो फ्राय करून घेणार आहे। तर असे शालो फ्राय केल्याने दोघं साईडनी छानपैकी त्यांना तळून घ्यायचं आहे, म्हणजे शेकून घ्यायचं आहे। शेकल्यानंतर मस्तपैकी असे छान रेडी होते। इथे माझ्या कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या होत्या आणि हे सफेद वाटाणे थोडेसे आपल्याला मॅशरनी मॅश करून घ्यायचे आहेत, जसे मी ज्या पद्धतीने मॅश करून झाल्यानंतर इथे एक बटाटा घेतला आहे, थोडे अद्रकचे तुकडे आणि थोडे हिरव्या मिरचीचे तुकडे मी ॲड केलेले आहेत आणि थोडं पाणी टाकून आपल्याला ते मस्त एक उकळी काढून घ्यायची आहे। सर्विंग बॉलमध्ये रगडा घ्यायचा आहे, खाली त्याच्यावरती टिक्की घ्यायची आहे, थोडासा रगडा वरून टाकायचा आहे। त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरचीचे तुकडे, इथे हिरवी चटणी घेतलेली आहे थोडी आणि ही चिंचगुळ्याची चटणी आहे। तर ही अशी स्प्रेड करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मस्त अशी शेव टाकायची, त्याच्यावरती कोथिंबीर आणि खाण्यासाठी रेडी आहे मस्त रगडा पॅटीस। तर हॉटेल टाईप टेस्ट लागते, बाहेर गाडीवर भेटते तशीच टेस्ट लागते। एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा। बाय।